नमस्कार. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. नवी मुंबई विमानतळासाठी सशर्त व प्रायोगिक तत्वावर चिंचपळा गावाचा सर्वे करण्यास गावकऱ्यांची संमती. वहाळ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणदणीत पराभव करीत शेका पक्षाचे उमेदवार तैमूर पाटील विजयी. केरलियन कल्चरल सोसायटीच्या वतीने आदई येथे टग ऑफ वॉर स्पर्धेचे आयोजन. पनवेल येथे गावकरी टॅक्सी चालक मालक संघटनेची नगरसेवक रमेश गुडेकर यांच्या उपस्थितीत स्थापना. आणि वाशी सेक्टर 17 येथील टायटन घड्याळांच्या शोरूमला आग, लाखो रुपयांचे नुकसान. वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश कडू यांनी आपल्या सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार राजीनामा दिल्याने वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करीत शेका पक्षाचे तैमूर पाटील हे विजयी झाल्याने वहाळ ग्रामपंचायतीवर शेका पक्षाचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश कडू यांनी आपल्या सरपंच पदाचा कार्यकाळ संपवून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार निलेश कडू यांनी सोमवारी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी शेका पक्षाचे उमेदवार तैमूर पाटील तसेच काँग्रेसचे उमेदवार सदानंद नाईक यांनी आपला अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत शेका पक्षाचे उमेदवार तैमूर पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार सदानंद नाईक यांच्यावर 4-8 अशा मोठ्या फरकाने मात करीत विजय संपादन केल्याने वहाळ ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा लालबावटा फडकला आहे. शेका पक्षाचे तैमूर पाटील यांची सरपंचपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जेम माते, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, तालुका चिटणीस नारायण घरत, रवी पाटील सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष बाळाराम पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ पार्वतीताई पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, माजी सरपंच निलेश कडू आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी रविशेठ पाटील व राजेंद्र पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच तैमूर पाटील यांना शुभेच्छा दिल्या. जे सरपंच पदासाठी निवड आयोजित केली होती आणि आज आमचे मित्र तैमूर पाटील जी शेतकरी कामगार पक्षाची इथं परंपरा, बालशेठ पाटलानंतर विश्वनाथ पाटलानंतर राजेंद्र पाटील त्यांचे पुतणे आणि आम्ही सर्व सहकारी यांच्या प्रयत्नाने शेतकरी कामगार पक्षाचा इथं फक्त शेतकरी कामगार पक्षाचा विजय होत आलेला आहे वहाळ ग्रामपंचायतीवर आणि तो आजवर आम्ही कायम ठेवलेला आहे. आणि आमच्या नंतरच्या पिढ्या सुद्धा ही शेतकरी कामगार पक्षाची परंपरा कायम ठेवतील, त्याप्रमाणे आपल्या 4 पिढ्या सुद्धा तुमची परंपरा कायम ठेवतील हे आम्ही अभिवचन देतो. तैमूर पाटील हे विराजमान झालेले आहेत. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टिकोनातून आणि शेतकरी कामगार पक्षाची प्रणाली डोळ्यापुढे ठेवून लोकांची कामं चांगल्यात चांगली करावी आणि मार्गदर्शन राजन पाटलांचा, नारायण शेठ घरतांचा, भाई जय म्हात्रे साहेबांचा, आमदार साहेबांचा असेलच, पण तुम्ही ज्या खुर्चीत बसलेले आहात त्या खुर्चीतून सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशी आमची एक आशा असेल आणि ते तुम्ही काम खरोखर पूर्ण कराल अशी आशा व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. ज्या काँग्रेसच्या मंडळीने इथे येऊन सदानंद नाईकांनी इथे फॉर्म भरला
त्यांना मी मनापासून सांगेन की तुम्हाला तुमचे मतं तुम्हाला सांभाळता येत नाही तर कशाला इथं फॉर्म भरायला येतात, उगाच विरोधाला विरोध करण्याचं सुद्धा त्यांनी आता टाकून द्यावं. पण आम्ही पण मात्र एक स्टंट घेतला भाऊ. एक आपली आगरी म्हण आहे की वाकड्या मेलेला वाकडा दण खायला लागतो, म्हणून आतापासून आम्ही काँग्रेसवरला वाकडा दण करणार आणि अगदी काँग्रेसला भुईसपाट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही असा विश्वास या निमित्तानं वाटतो. त्यानिमित्ताने मी तैमूर पाटील मनापासून अभिनंदन करीन की तैमूर पाटील आज तुम्ही सरपंचपदी विराजमान झालात, पण आज तुम्ही विराजमान होण्यामागं आज आपले परशुराम म्हात्रेसारखे एक वयोवृद्ध माणसं आहेत की वयाची 70-80 वर्षे ओलांडली तरी फक्त एक शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठेनंच ते काम करणारे लोक आहेत. त्यांना झालं गेलं विसरून पुन्हा एकदा नवीन प्रवाहामध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये आणून शेतकरी कामगार पक्षाचा हा मोरावा हा बालेकिल्ला आहेच तो अधिक बलकट करण्यासाठी तैमूर पाटील तुम्ही मनापासून काम करावं अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. टॅक्सी चालक मालकांवर होणारे अन्याय दूर व्हावेत तसेच त्यांना न्याय मिळावा व प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी शिवसेना नगरसेवक रमेश गुडेकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथे गावकरी टॅक्सी चालक मालक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण नगरसेवक रमेश गुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. टॅक्सी चालक व मालकांवर होणारे अत्याचार कमी व्हावेत यासाठी शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुडेकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथे गावकरी चालक मालक संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण शनिवारी पनवेल एसटी स्टँड जवळ आयोजित करण्यात आले होते. या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण नगरसेवक रमेश गुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ॲडव्होकेट मदन गुवारी, अध्यक्ष दयानंद घरत, उपाध्यक्ष महेश गरुड, अन्य मान्यवरांसह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी नगरसेवक रमेश गुडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गावकरी चालक मालक टॅक्सी संघटनेचा उद्घाटन आज आम्ही इथे केलेला आहे. उद्घाटन करण्याचा उद्देश असा आहे आणि इथं जो बोर्ड लावून या लोकांनी जे आज इथं एक टॅक्सीवाल्यांची एक संघटना एकजूट नेकोप असावा या दृष्टिकोनातून त्यांनी उभी केलेली संघटना आहे आणि त्यांचा धंदा हा मला कोकणापर्यंत त्यांचा चालणार आहे. म्हणजे इंदापूर माणगाव या साईडला यांची गाडी जाणार आहेत आणि ती जात असताना आज इथं सुद्धा एकजुटीने त्यांची इथे धंदा करण्यासाठी आणि त्यांना कुठे त्याचा त्रास होऊ नये यासाठी ही एक संघटना असणं फार महत्त्वाचं आहे. आमच्या दृष्टीने त्याला एक संघटना म्हटली की एक त्याच्यामध्ये एक ताकद निर्माण होते, एक ताकद असते. ती ताकदने एकजूट या दृष्टिकोनातून याने आज संघटनेचं बांधलेली आहे आणि त्याचं अध्यक्षस्थान तिने मला म्हणजे मी संस्थापक आहे त्या संघटनेचा. आमचे मदन इथं गोवारी ॲडव्होकेट आलेले आहेत, ते सल्लागार आहेत आणि पदाधिकारी सुद्धा इथं आलेले आहेतच. तर आज ही संघटना आमची म्हणजे शिस्तीचे कायदा सुव्यवस्था हे सगळ्याचं रप राखून आज ते आम्ही इथं चालू केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी हे काम करीत असताना आणि त्यांचा धंदा करीत असताना त्याचा त्रास इतर कुणाला न होता प्रवास हे आपलं देव आहे अशा पद्धतीनेच त्यांनी ही संघटनेचा आणि ही वाहन जे काय आपण चालवणार आहोत ती चांगल्या पद्धतीने लोकांची दुआ घेऊनच चालवलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही तक्रारी येता कामा नये आणि त्यांनी करता कामा नये आणि कोणत्याही लोकांना छलवणूक होईल अशा पद्धतीने त्यांना हे देता कामा नये अशा पद्धतीची ही संघटना आम्ही चांगल्या पद्धतीने चालू इच्छितो आणि त्या पद्धतीने त्यांना सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने चालवा असे बोलून मी 2 शब्द पुरे करतो. बातम्या अजूनही आहेत परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत राहा कर्नाळा आज तक. आपल्या घरच्या सजावटीसाठी लागणारे आकर्षक पडदे, कार्पेट, विनाइल फ्लोरिंग तसेच ब्रँडेड कंपन्यांचे बेडशीट्स, चादरी आणि सर्व प्रकारचे फर्निशिंगचे कापड तसेच कुर्लॉनच्या गाद्या मिळण्याचे एकमेव विश्वसनीय दुकान सजावट. आपल्या घरच्या सजावटीसाठी आजच सजावटला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडल क्लास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शॉप नंबर 34, राजे कॉम्प्लेक्स, शिवाजी पुतळ्याजवळ, पनवेल. फोन नंबर 27461355 9820033594.
किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक भरोसेमंद नाम। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, 23 साल का अटूट विश्वास। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स आपके दिलों पे छा रहा है। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स की दुनिया का बेताज बादशाह। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो खुशियों में आपका साथ देता है, आपकी जरूरतों को पूरा करता है, आपके सपनों को साकारता है। जी हाँ, किंग्स इलेक्ट्रॉनिक्स में आप पाएंगे 3D LED, LCD, प्लाज्मा, म्यूजिक सिस्टम, होम थिएटर, लैपटॉप, डेस्कटॉप, मोबाइल, AC, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, चिमनी और विविध प्रकार के प्रोडक्ट्स। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो आपकी खुशियों में 4 चांद लगाता है। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, आपका अपना नाम, जहां आप जी भर के खरीदी कर सकते हैं। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, कम दाम, ज्यादा भरोसा। अधिक जानकारी के लिए हमारे नजदीकी शोरूम में आएं। रॉयल स्पोर्ट्स, सर्व प्रकारच्या इंडोर आणि आउटडोर खेळांचे, ब्रँडेड कंपन्यांचे खेळाचे सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण रॉयल स्पोर्ट्स। होम जिम, ट्रेडमिल्स, मॅन्युअल वॉकर्स, सायकल्स मिळतील, तसेच पूर्ण जिमचा सेटअप करून मिळेल। बॉडी बिल्डरसाठी प्रोटीन्स, मसल ज्यूस, सिरियस मास, ट्रॉफीज, कप शील्ड्स, सर्व प्रकारचे खेळांचे सर्व साहित्य, कपडे आणि शूज सुद्धा एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण रॉयल स्पोर्ट्स। रॉयल स्पोर्ट्सला एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आहे रॉयल स्पोर्ट्स, रमा केशव अपार्टमेंट, महात्मा फुले रोड, जनकल्याण बँकेजवळ, पनवेल। आमचा फोन नंबर आहे 2748 37 70। साड्या, शूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, रेडीमेड गारमेंट मिळण्याचे खात्रीशीर व विश्वसनीय दुकान प्रिन्स क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड। आमचा पत्ता शॉप नंबर 123 प्रभाकर राजे कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, पनवेल। पनवेलमधील एक परिपूर्ण रेडीमेड गारमेंट शोरूम रेडियन्स। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून तरुणींपर्यंत सर्वांसाठी लेटेस्ट जीन्स, टी शर्ट्स, फॅन्सी जीन्स, कॅप्री, 3 फोल्ड, शॉर्ट कुर्ता, लहान मुलांसाठी फॅन्सी जीन्स, टी शर्ट्स, ब्लेझर्स आणि शेरवानी, लग्न समारंभासाठी सर्वांसाठी खास ड्रेस, नवरदेवासाठी पूर्ण एथनिक वेअर, फेटा, टाय, मुजडी यासहित पूर्ण 3 पीस सूट, जोधपुरी, शेरवानी, सफारी, तसेच सर्व प्रकारचे आकर्षक कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट्स, टी शर्ट्स, जीन्स आणि ट्राउझर्स। आपल्या मनपसंत रेडीमेड कपड्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता आहे रेडियन्स, बी समर्थकृपा, शॉप नंबर 23 शिवाजी रोड, पनवेल। फोन नंबर 2746 0569। कर्नाळा आज तकच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत। नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिडको व महाराष्ट्र शासन आग्रही आहे। विमानतळ लवकर पूर्ण करता यावे यासाठी प्रक्रियाही सुरू झाली आहे, परंतु नेहमीप्रमाणेच सिडकोने शेतकऱ्यांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत व जमिनीच्या किमतीबाबत वेळ काढू धोरण स्वीकारित हा महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित ठेवल्याने शेतकऱ्यांनी या विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा सर्वे करण्यासाठी नकार दिल्याने विमानतळाचे काम लांबणीवर पडले होते। परंतु आता सिडकोने सकारात्मक भूमिका घेतल्याने ग्रामस्थांनीही विरोध कमी केला आहे। नवी मुंबई विमानतळासाठी जोपर्यंत जमिनींना योग्य भाव मिळत नाही व योग्य प्रकारे पुनर्वसन पॅकेज जाहीर होत नाही तोपर्यंत विमानतळाला ग्रामस्थांचा विरोध आहे। परंतु प्रायोगिक तत्वावर चिंचपाडा येथील जागेचा सर्वे करण्यास सर्वानुमते मंजुरी मिळाल्याने सिडकोच्या कामाला सुरुवात होणार आहे। प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व सिडकोचे अधिकारी यांच्या समन्वय बैठकीला आमदार विवेक पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील हे उपस्थित होते। तसेच आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य SK नाईक, संघर्ष समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ग्रामस्थ व सिडको यांच्यामध्ये समन्वय साधित चिंचपाडा गावाच्या सर्वेला प्रायोगिक तत्वावर मंजुरी देण्यात आल्याचा निर्णय बाळाराम पाटील यांनी जाहीर केला। प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। त्या समितीच्या वतीनं एक
ऐतिहासिक निर्णय, ऐतिहासिक पाऊल आज आपण या सर्वेच्या रूपानं टाकतोय। या ठिकाणी एक अतिशय निर्णायक अशा टप्प्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आपण या ठिकाणी पदार्पण करतोय। या समितीमध्ये पनवेल आणि उरणच्या दोनही आमदारांना आपण आपल्या समितीच्या बरोबर समाविष्ट केलेला आहे। ज्या पद्धतीनं आपण या समितीच्या माध्यमातून आपल्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं, आपल्या हितांचं जतन करण्याच्या दृष्टीनं, रक्षण करण्याच्या दृष्टीनं आणि नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सहकार्य करत असताना या विमानतळाचा जास्तीत जास्त फायदा प्रकल्पग्रस्तांना मिळवला पाहिजे या जिद्दीनं लढताय। आपल्या राजकीय चपला बाहेर ठेवून आपण सारे प्रकल्पग्रस्त म्हणून या विषयामध्ये प्रयत्नरत आहोत आणि ज्या पद्धतीनं आपण सिडको बरोबर किंवा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि त्यांच्या अन्य अधिकारी असतील यांच्या बरोबर चर्चा करतोय, माहिती घेतोय, आपल्या मनातल्या शंका कुशंका काढून घेतोय आणि ह्याच्यातून निश्चितपणानं प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हिताचं सर्वांगीण संरक्षण करणारं आणि सर्वांगीण लाभ मिळवून देणारं पुनर्वसनाचं धोरण या समितीच्या माध्यमातून आपण सेटल केल्याशिवाय, अंमलात आणल्याशिवाय स्वस्त वाटणार नाही। त्या दृष्टिकोनातून समितीच्या वतीनं एक सकारात्मक पाऊल म्हणून प्रत्यक्ष जागेवर सर्वे करण्यासाठी आपण आज परवानगी दिलेली आहे। केरलिया कल्चरल सोसायटी पनवेल यांच्या वतीने टग ऑफ वॉर अर्थात रस्सीखेच या स्पर्धेचे आयोजन आदाई येथे करण्यात आले होते। या रस्सीखेच स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। केरलिया कल्चरल सोसायटी पनवेल यांच्या वतीने टग ऑफ वॉर अर्थात रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन आदाई येथे करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी नगराध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादीचे नेता सुनील घरत, नगरसेविका शशिकला सिंग आदी मान्यवरांसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही टग ऑफ वॉर स्पर्धा खुल्या प्रवर्गात खेळविण्यात आली। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। एक सच्ची बात बता कि अच्छा कंपटीशन यहाँ पे मुझे देखने को मिला। लास्ट ईयर अपना इंडिया का टीम मकाऊ चला गया था टग ऑफ वॉर के लिए और उसमें कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के 3 मेंबर थे और एक इंडिया का कोच था, वो भी कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी का था। ये तो अपना प्रोफेशनल कोर्स की जैसे आज अपने आ चुके हैं। मैं सूचना दे सकता हूँ कि जो अच्छे खिलाड़ी है वो भी अगर प्रैक्टिस करे तो थ्रू एकेडमी भी जाने की कोशिश निश्चित कर सकते हैं। पनवेल सिडको जो एरिया डेवलप हुआ है, न्यू बॉम्बे जो एरिया डेवलप हुआ है, मैक्सिमम लोग जैसे कि कॉस्मोपॉलिटन बोलते हैं ऑल ओवर इंडिया से यहाँ पे आए। फिर आप केरला से हो, आंध्र से हो, वेस्ट बंगाल से हो, कोई भी फंक्शन रहेगा, फिर दुर्गा माता का रहने दो, आपका मिलन तीर्थ का रहने दो, आपका रहने दो। सुनील जी और हम दोनों कुछ अलग नहीं है, कभी भी बुलाएंगे तो हम तो आपके साथ ही रहने वाले हैं। जैसे आप बोले तो आपके आगे भी रहेंगे, आपका भी हमें आशीर्वाद चाहते हैं। आज आपने ये कंपटीशन को हमें बुलाया, मैं ऑर्गेनाइजर कमेटी को धन्यवाद देता हूँ। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत राहा कर्नाळा आज तक। डीएव्ही पब्लिक स्कूल भारतीय संस्कृती जपणारी इंग्रजी माध्यमाची सीबीएसई अभ्यासक्रम असलेली शाळा। नर्सरी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी विविध प्रकारचे खेळ, खेळणी आणि शिक्षण पद्धती। सर्व धर्मियांचे सण साजरे करून मुलांचा त्यात सहभाग वाढवून त्यांना त्या सणांबद्दल माहिती देण्यात येते। बचपन अभ्यासक्रमाच्या अंतर्गत हसत खेळत अभ्यास आणि गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न। रिजनल डायरेक्टर
डॉक्टर के बी कुशल आणि प्राचार्या सौ भास्वती भट्टाचार्जी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची चढती कमान खेळ, नाटक, गायन, नृत्य आणि परीक्षेतही 97% वर गुण मिळविणारे विद्यार्थी, सुसज्ज आणि अत्याधुनिक लँग्वेज, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कम्प्युटर आणि मास मीडिया स्टडीज लॅब, सुसज्ज ग्रंथालय, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसाठी खास बसची सुविधा, सर्व सोयी सुविधांनी युक्त DAV पब्लिक स्कूल, विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडविणारी शाळा. प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी 15 नोव्हेंबर 2011 पासून संपर्क साधा. DAV पब्लिक स्कूल, प्लॉट नंबर 267-268, सेक्टर 10, नवीन पनवेल. फोन नंबर 022-2745-1793 आणि 2746-8211. टेलिफॅक्स नंबर 2748-2276. ईमेल ॲड्रेस davschoolnp@vsnl.net. वेबसाइट www.davnewpanvel.com. बॅटरीवर चालणारी यो बाईक आता पनवेल आणि पेड मध्येही उपलब्ध. प्रदूषण रहित आणि 1 लिटर पेट्रोलच्या खर्चात 700 किलोमीटर चालणारी संपूर्ण भारतीय बनावटीची यो बाईक. फक्त एकदा चार्ज करा आणि 75 किलोमीटर चालवण्याचा आनंद उपभोगा. चढ असो किंवा उतार, सुरक्षित आणि आरामदायी यो बाईक्स. फ्री टेस्ट राईड आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे BC इलेक्ट्रो व्हेकल्स, 5 रुपल सिद्धार्थ, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल समोर, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल. फोन नंबर 2745 4097 9320 154097. चष्मा नकोय, कॉन्टॅक्ट लेन्सलाही कंटाळला आहात तर मग लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या चष्मा मुक्ती योजनेचा लाभ घ्या. दर शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी. या मोफत नेत्र तपासणीसाठी आजच संपर्क साधा. जान्हवी 95 94 98 68 21, शुभदा कुडतलकर 95 94 98 68 36. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, उरण रोड, पनवेल. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर. स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%. बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर. NPA प्रमाण 6.19%. मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील.
माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद। तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा। आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल। आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 27462700 आणि 32983363। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक। कर्नाळा आज तकच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत। नवी मुंबई शहरात दुकानाला आग लागण्याच्या घटना सध्या वाढत आहेत। वाशी सेक्टर 17 येथील टायटन शोरूमला रविवारी सकाळी आग लागली। या आगीमध्ये शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली। वाशी सेक्टर 17 येथील बिग फ्लॅश बिल्डिंग मधील एका घड्याळाच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ माजली होती। ही आग कशामुळे लागली याचा खुलासा अजूनही झाला नसल्याने घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी याबाबत दुकान मालकांशी बातचीत करून अधिक माहिती जाणून घेतली। तसेच या घड्याळाच्या दुकानामध्ये आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर भरल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना पुढील कार्यवाही न करता आल्याने या दुकानामागील भिंत फोडण्यात आल्याचे अग्निशामक विभागाचे अधिकारी ढोबळे यांनी सांगितले। किस तरह की आग लगी थी यहाँ पे? अभी यहाँ तो उनका दुकान का स्टोर रूम था। स्टोर रूम में कुछ इलेक्ट्रिक का प्रॉब्लम लग रहा है हमको। अच्छा। क्योंकि इनका इन्वर्टर जो है वो स्टोर रूम में था। अच्छा। तो शायद उसकी वजह से शॉर्ट सर्किट या कुछ इलेक्ट्रिक प्रॉब्लम होके हुआ होगा ये फायर। ये स्टोर रूम पूरा खाली करने जा रहा है। अंगा तो सब बुझ गया है। अभी स्टोर रूम खाली करके पता चलेगा बाद में क्या प्रॉब्लम है। सर ये जानना चाहिए नुकसान की अगर नुकसान तो हुआ है दुकान वालों का, अभी उनसे पूछ के देखना पड़ेगा कितना उसका मटेरियल था उसके अंदर, कितना नुकसान हुआ है। इस विषय में पहले हमने उनसे पूछा तो उन्होंने बोला कि जो पीछे बना हुआ वो हिस्सा हमारा नहीं है। हाँ अभी तो दिख रहा है तो पूरा बॉक्स ही है। हाँ। बॉक्स से पूरा एम्प्टी तो है उनका जो दुकान का, अभी तो पता नहीं। या शोरूम मध्ये आग लागल्याने किती नुकसान झाले आहे याची माहिती मिळाली नाही, परंतु लवकरच दिवाळी सण सुरू होणार असल्याने शोरूम मालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले। तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दीपक फर्टिलायझर ही एकमेव अशी कंपनी आहे की जिथे पगारवाढीसाठी किंवा बोनस मिळविण्यासाठी कामगारांना संप करावा लागलेला नाही। या कंपनीमध्ये कामगार नेते दादा सामंत यांची दीपक फर्टिलायझर युनियन कार्यरत आहे। या युनियनच्या माध्यमातून कामगारांना भरघोस बोनसचा ऐतिहासिक करार करण्यात आल्याने कामगारांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे। दिनांक 5/10/2011 रोजी दुपारी कंपनीच्या कॅन्टीन हॉलमध्ये सन 2010 ते 11, 2011 ते 12 व 2012 ते 13 या 3 आर्थिक वर्षाच्या बोनस कराराची घोषणा संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री दादा सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत अनुक्रमे ₹48,000, ₹51,000 व ₹54,000 करण्यात आली व हा करार कुठलीही औद्योगिक शांतता भंग न करता खेळीमेळीच्या वातावरणात झाला। या सभेची प्रस्तावना संघटनेचे सरचिटणीस जे.के. पाटील यांनी केली। जे.के. पाटील यांनी सांगितले की कंपनीच्या प्रगतीबरोबर कामगारांची सुद्धा आर्थिक प्रगती झाली पाहिजे व सर्वांनी एकजुटीने काम केले तर कंपनीचे मालक शैलेश मेहता यांच्या मनातील कंपनीबद्दलचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही व हा करार संपन्न होण्यासाठी कंपनीचे उच्च अधिकारी राजेंद्र सिंह साहेब यांनी मुलांचे सहकार्य केले। या सभेस कंपनीचे अधिकारी मनोज परांजपे, एस.आर. ओक, मिश्रा साहेब व संघटनेचे उपाध्यक्ष श्री अशोक साळुंके, खजिनदार विवेक वाणी, आर.के. कश्यप, टी.आर. छेत्री, जे.व्ही. गावकर, व्ही.एस. भिडे, आर.आर. हातमोडे, ए.ए. शेख, बी.के. मडवी, बी.एल. पाटील, प्रवीण पाटील, जे.व्ही. पाटील व कामगार बहुसंख्येने उपस्थित होते। कराराच्या घोषणेनंतर कामगारांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला। कर्नाळा आज तकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा
9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaajtak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. नवी मुंबई विमानतळासाठी सशर्त व प्रायोगिक तत्वावर चिंचपडा गावाचा सर्वे करण्यास गावकऱ्यांची संमती. वहाळ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणदणीत पराभव करीत शेका पक्षाचे उमेदवार तैमूर पाटील विजयी. केरलियन कल्चरल सोसायटीच्या वतीने आदई येथे टग ऑफ वॉर स्पर्धेचे आयोजन. पनवेल येथे गावकरी टॅक्सी चालक मालक संघटनेची नगरसेवक रमेश गुडेकर यांच्या उपस्थितीत स्थापना. आणि वाशी सेक्टर 17 येथील टायटन घड्याळांच्या शोरूमला आग, लाखो रुपयांचे नुकसान. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता आणि पुन्हा रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.